सलाम जय ख्रिस्त सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये ख्रिस्ती प्रियजनांना आणि सर्व व्ह्यूअर्सला जे जे देवाचा हा सुसमाचार ऐकत आहे प्रियजनांनो सर्वांना सलाम जय ख्रिस्त। सुंदरसं वचन मला मिळालेलं आहे आणि त्याचं मी तुम्हाला मार्गदर्शन करत आहे प्रियजनांनो। प्रेषितांचे कृत्य नवीन करार न्यू टेस्टमेंट प्रेषितांची कृत्य याचा 12वा अध्याय। सुंदरसं वचन, परमेश्वराचं वचन जे जिवंत आहे ते वचन सांगण्यासाठी हा समय त्याने दिला म्हणून त्याचा मी धन्यवाद करते, खूप खूप आभार मानते। प्रियजनांनो सुंदरसं प्रेषित पेत्राची हेरोदाने केलेला जो छळ होता व प्रेषित पेत्राला बंदिवासात कसं त्यांनी बांधून ठेवतं साखळ दंडासहित आणि त्याचे ते तीन पहारे टप्पे होते प्रियजनांनो। त्या 3 पहारेच्या टप्प्यातून कसं परात्पर परमेश्वराने त्याला मोकळे केले, त्या बंदिवासातून सोडवले, हे सुंदरसं वचन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे। ते मी थोडंसं तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे प्रियजनांनो। विश्वासाचे सामर्थ्य काय आहे, विश्वास काय आहे, याचं काय सामर्थ्य आहे प्रियजनांनो हे बघा। जे न दिसणार, जे आपण पाहू शकत नाही, विश्वास आपण पाहू शकतो का? कोणी तुम्हाला विचारलं विश्वास कुठे आहे, विश्वास दाखवा, विश्वास आपण दाखवू शकतो? तो न दिसणार आहे, तो दिसणार नाही आपल्या डोळ्यांनी, परंतु तो आहे, आपल्या हृदयात आहे, ते आपल्या जीवात्म्यामध्ये त्याचा विश्वास आहे प्रियजनांनो। त्याचा अनुभव आपण घेतो, कारण त्यांनी आपल्याला दिलेला त्याचा महान असा पवित्र आत्मा तो आपल्याला गप्प बसू देणार नाही। तो आपल्याला त्यांनी दिलेली जी प्रीती आहे, जी त्याची प्रीतीची ज्योत आहे, ती प्रीतीचा जो प्रकाश आहे, ती ज्योत आहे, ते त्यांनी आपल्या जीवात्म्यामध्ये पेटवलेली आहे। ती प्रीती आपण गाळून ठेवू शकत नाही आणि ती प्रीती जे कोणी गाळते त्याचं काय फळ आहे तुम्हाला माहित आहे? ते जे 1000 त्या मुक्तीला दिलं होतं, ते 1000 दिलेल्या त्या दासाने काय केले? ते त्याच्यामध्ये त्यांनी मातीमध्ये गाळून टाकले। जेव्हा तो माझा अधिकारी येईल त्याला मी ती देऊन देईल। आणि तो म्हणतो जिथं तुम्ही पेरत नाही तिथून तुम्ही गोळा करतात। तो परमेश्वर त्याला म्हणतो बाबा तुला एवढं माहित होतं की जिथं मी पेरणी करत नाही तिथून मी गोळा करतो, असा मी परमेश्वर आहे। तर तू कमीत कमी ते पैसे त्या जे व्याज देतात त्याच्याकडे तरी द्यायचे असते, कमीत कमी तुला व्याज तरी मिळाला असता, म्हणजे त्या टॅलेंटचा जर काहीतरी उपयोग झाला असता ना प्रियजनांनो। असा आहे येशू मसीहला जर तुम्ही आणि मी खऱ्या रीतीने ओळखतो, त्याचा विश्वास, त्याची प्रीती आपल्याला गाळून नाही ठेवायची प्रियजनांनो, त्याला आपल्याला गाळून नाही ठेवू शकत। जे कोणी गाळते त्याला परमेश्वर काय देईल ते तुम्हाला उघडकीस आहे। तिथं दात खाणे आहे, तिथं रडणं आहे, ते नरकात जातील प्रियजनांनो। फार दुःखदायी ती गोष्ट आहे। जे परमेश्वराने तुम्हाला मला दिलेला आहे तो विश्वास आणि जो आशीर्वाद, जे अनेक आशीर्वाद त्यांनी तुम्हाला मला दिलेले आहे त्याची गवाही आपल्याला द्यायची, गप्प आपण बसणार नाही, कारण त्यांनी दिलेला त्याचा महानचा पवित्र आत्मा आहे। आपला गुप्तवासी पिता आपल्याला आशीर्वाद दिल्यावर राहत नाही प्रियजनांनो। आणि त्याचा आशीर्वाद इतका आहे की तो काउंट नाही करू शकणार आपण, इतका तो आशीर्वाद आपल्याला देतो प्रियजनांनो। त्याचा अनुभव आपण रोज घेतो आणि तो आपल्या संगती आहे। त्याचा महान असा पवित्र आत्मा आपल्याला सतत सांगतो की माझा प्रभू येशू मसीह माझ्या संगती आहे आणि त्यांनी जो वचन दिलेला आहे, त्यांनी जो आपल्याला फार मोठं त्यांनी आपल्याला दिलेलं वचन आहे आणि ते वचन म्हणजे तो येणार आहे आपल्याला नेण्यासाठी आणि तो आपल्या संगती त्या दिवसापर्यंत, जगाच्या शेवटच्या दिवसापर्यंत, म्हणजे आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत, मरेपर्यंत सदोदित तो आपल्या संगती आहे। त्यांनी हा केलेला महान असा वचन, महान असा करार आहे तो आपल्या संगती केलेला, तो आपल्याला सोडणार नाही, तो आपल्याला टाकणार नाही, तो आपल्या दुःखात, संकटात, आजारात, आपल्या
आपल्या आजारात आपण बिचाऱ्याला खिळून जातो आणि आपण विचार करतो आता मी बरं होणार का नाही. परंतु प्रियजनांनो, असा विचार करू नका मी बरं होणार. परमेश्वराला कधीच आवडणार नाही की आपण अंथरुणाला पडून झोपत राहावं. त्याला कधी आवडणार नाही. त्याला त्याची सुवार्ता सांगणार, त्याचा धन्यवाद देणारे, हे होठ त्याची स्तुती करण्यासाठी हा जीवात्मा, हा शरीर त्याचं मंदिर आहे आणि त्याची स्तुती, त्याची आराधना करणं हे आपलं काम आहे प्रियजनांनो. आणि जर आपण ते केलं नाही तर मग आपल्याला आपली उन्नती कशी होणार. आपल्याला ते जे 5,000चा जो व्यक्ती होता त्याने 10,000 केले. हा आपल्याला दिलेला मिशन आहे की एक आत्म्याला तरी परमेश्वराच्याकडे आपल्याला आणायचे आहे. हा मिशन आहे. कोणता मिशन आहे. भांडण करायचा मिशन आहे, झगडे करायचा मिशन आहे, कोणाला मारायचा मिशन आहे. नाही. ख्रिस्ती धर्म, येशू मसीह हा कोणता धर्म नाही आहे. तो येशू मसीह आपली जिंदगी बदलतो. आपण जे वाईट आहोत, आपण जे पापी आहोत, त्यांच्यासाठी तो येशू मसीह आपली जिंदगी बदलून टाकतो. पाप जे करत होतो आपण ते करणार नाही, कारण मी येशूचा लेकरू आहे. जे विचार मी करत होते ते विचार मी करणार नाही, कारण मी प्रभू येशू मसीहचा लेकरू आहे. जे शिव्यागाळ्या मी देत होते ते मी आज देणार नाही, कारण मी प्रभू येशू मसीहचा लेकरू आहे. असा आपण प्रभू येशू मसीह आपल्याला आपली जिंदगी बदलून टाकणारा परमेश्वर आहे. प्रियजनांनो, आपण विचार करतो मानवी स्वभावाने की प्रभू येशू मसीह जेव्हा जगात असताना त्यांनी याईरच्या कन्याला, मेलेली होती तिला जिवंत केले. हे मोठं अद्भुत कार्य केले. आणि प्रियजनांनो, त्यांनी त्या विधवेच्या मुलाला जिवंत केले. हे मोठे कार्य केले. प्रियजनांनो, 4 दिवस मेलेला लाजर जो मरून त्याच्या अंगातून दुर्गंध सुटला होता, त्याचं शरीर सडलं होतं, वास येत, दुर्गंध येत होती, त्या लाजराला जिवंत केले. हे 3 मोठे अद्भुत कार्य केले असं आपण मानवी स्वभावाने म्हणतो. परंतु प्रियजनांनो, मी तुम्हाला सांगू इच्छिते की जकाई आणि ती व्यभिचारी स्त्री, ती शम्रोनी स्त्री जी पाणी भरण्यास गेली होती, जिला प्रभू येशू मसीहने पाणी मागितले, मला पाणी दे. प्रियजनांनो, आणि जकाई जो फार चुंगी घेणारा होता, फार लोकांचे लुबाडून पैसे घेणारा होता. प्रियजनांनो, परंतु जेव्हा तो प्रभू येशू मसीहला बघतो, प्रभू येशू मसीहच्या डोळ्यात बघतो, प्रभू येशू मसीहला ओळखतो की हा कोण आहे. प्रभू येशू मसीह त्याला एक शब्द म्हणत नाही. जकाई, तू हे पाप केले असं म्हटलं नाही येशू मसीहनं. केवळ जकाईला म्हटलं, जकाई त्वरा कर, आज मला तुझ्या घरात जेवायचे आहे. आणि तो इतका आनंद होतो त्याला, तो त्वरेने सर्व आपल्या घरामध्ये सर्व काही सोय करतो. प्रियजनांनो, परंतु जेव्हा प्रभू येशू मसीह त्याच्याकडे बघतात, तो प्रभू येशू मसीहला म्हणतो, प्रभू मी जितक्यांचे घेतले, माझं जितकी संपत्ती आहे, मी अर्ध धन सर्व गरिबांना वाटून देईन, सर्व गरिबांना वाटून देईन. आणि ज्यांचे मी लुबाडून घेतले त्यांचे मी 4 पटीनं देईल. प्रियजनांनो, हे प्रभू येशू मसीहचं कार्य आहे. तो आपली जिंदगी बदलून टाकतो. प्रियजनांनो, कोणाची जात धर्म बदलण्यास प्रभू येशू मसीह आला नाही. तो तुम्हाला आणि मला बदलण्यासाठी आला. तो तुम्हाला आणि मला खरा जिवंत देव कोण आहे ते दाखवण्यासाठी आला. प्रियजनांनो, जिवंत परमेश्वर कोण आहे, तुमचा निर्माण करता कोण आहे, तो तुमच्यावर किती प्रीती करतो, परमेश्वर प्रभू येशू मसीह किती तुमच्यावर प्रीती करतो, हे तो दाखवण्यासाठी आला. प्रियजनांनो, बघा, त्याचा अनुभव घेऊन पहा की तो किती गोड आहे, तो किती तो प्रीती आपल्यावर करतो, किती तो माझ्यावर आणि तुमच्यावर किती प्रीती करतो की त्याने आपला प्राण दिला. प्रियजनांनो, त्याने आपल्यासाठी त्याने त्याचा प्राण दिला. त्याचा पवित्र पवित्र रक्ताने त्याने मला आणि तुम्हाला विकत घेतलेले आहे. प्रियजनांनो, आणि तो आपल्यासाठी जिवंत झाला, 3ऱ्या दिवशी जिवंत झाला. आणि
तो आज स्वर्गीय पिता परमेश्वराच्या उजव्या हाताला जाऊन बसलेला आहे आणि तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो जागा तयार करत आहे. प्रियजनांनो, किती महान त्याचे कार्य आहे, किती तो महान आहे. प्रियजनांनो, मग आपल्याला गुप्तवासी स्वर्गीय पिता परमेश्वर आशीर्वाद दिल्यापासून राहणार नाही. प्रियजनांनो, त्याचा अनुभव घेऊन पहा. अनेक आशीर्वादाने भरलेले जीवन तुम्हाला तो देईल. अनेक आशीर्वाद, अनेक तुमच्या घरामध्ये आशीर्वादाची रेल चेल होऊन जाईल. आमच्या घरामध्ये जेव्हा आम्ही लहान होतो प्रियजनांनो, माझ्या मम्मीला जे आपली बहीण म्हणायचे असे पोपट हिवाळे ज्यांचं नाव होतं पोपट हिवाळे, आणि ते हिवाळे पाळक साहेब आमच्या घरी यायचे आणि माझ्या मम्मीला म्हणायचे, अक्का परमेश्वर तुम्हाला एवढा आशीर्वाद दिला का की तुमची धांदल उडून जाणार. आम्ही असे बघायचो, लहान असताना आपण समजायचं तरी काय म्हणत आहे, आम्ही नुसतं ऐकायचो. अक्का तुमची धांदल परमेश्वर उडून टाकणार. बघा बघा, मी तुम्हाला सांगते त्याचं वचन. आज तुमची दैन अवस्था आहे, परंतु उद्या परमेश्वर तुम्हाला एवढे आशीर्वाद देईल, एवढे अनेक आशीर्वाद देईल की तुमची धांदल उडून जाणार. आणि ते वचन परमेश्वराने स्वर्गात बांधले आणि आज माझ्या मम्मीची धांदल उडालेली आहे की परमेश्वराने आम्हाला अनेक आशीर्वाद दिले. प्रियजनांनो, अनेक अनेक आशीर्वाद दिलेले आहे की आम्ही त्याचं लिहायला मला वाटते जगात कागद निमावणार इतके अनेक आशीर्वाद त्याने आम्हाला दिलेले आहे. प्रियजनांनो, असा महान परमेश्वर तो आहे. त्याचा अनुभव आम्ही रोज घेतो. तुम्ही पण घेऊन पहा की तो कसा गोड आहे. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे. मनुजा देवाचे वचन किती गोड आहे. मनुजा मध म्हणजे काय? हनी, मध, शहद. मधाच्या रुचीपेक्षा देवाचे वचन किती गोड आहे. मनुजा तो म्हणतो, तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही सरमचकडे या, मी तुम्हाला विसावा देईल. कोण असं म्हणेल? कोण तुम्हाला असं जगात म्हणेल का? प्रियजनांनो, तू माझ्याजवळ ये, मी तुला विसावा देते, मी तुला आराम देते. मनुष्य आपल्याला देऊ शकत नाही असा तो परमेश्वर देणारा विसावा आहे. खरा विसावा देणारा, खरी विश्रांती देणारा, खरी शांती देणारा, खरी मुक्ती देणारा, खरं तारण करणारा, असा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, असा परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मला त्याच्या आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.